नमस्कार, एक्सपर्ट नूतनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आता कैरीचा सीझन चालू आहे आणि लोणचं आणि मुरंबा होणार नाही असं तर होऊ शकत नाही। चला तर मी आज तुम्हाला साधा सिंपल झटक्यात होणारा मुरंबा दाखवणार आहे। चला बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक बाउल भरून जवळजवळ 2 किलो कैरी आहे, ती खिसून जवळजवळ 1 किलो झालेली आहे, कारण त्याचे साली कोही वगैरे निघून जातात म्हणून। आणि एक पाव किलो कैरीचे मी कापा करून घेतलेले आहेत। जेवढा किस आहे तेवढीच मी घेतलेली आहे साखर, जेवढा कापा केलेले आहेत तेवढाच मी घेतलेला आहे गूळ। हे का असं केलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे। आणि ह्याच्यामध्ये मी घेतली आहे जवळजवळ 20-25 लवंग आणि दालचिनीची पावडर घेतलेली आहे, सुंठाची पावडर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये विलायची पावडर मी करून घेतलेली आहे। एवढं हे सगळं साहित्य लागणार आहे। आणि त्याच्यासाठी मेन आणि महत्त्वाचं म्हणजे एक जाड बुडाचं असं पातेलं आपल्याला लागणार आहे। तर आपण आता गॅस लावूया। गॅसवर ठेवूया पातेलं। पातेलं जरा थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये हा टाकूया आपण किस। किस टाकून झाला की लगेचच त्याच्यामध्ये घालायची आहे ही साखर। साखर घालून झाली की हा पण कापा केलेला आंबा आहे, कैऱ्या त्या पण आपण ह्याच्यामध्ये घालायच्या आहे। आणि हा टाकूया आता गूळ। हे सगळं टाकलंय, आता मी छान ढवळते आणि तुम्हाला दाखवते। छान आता मिक्सअप केलं आहे बघा। स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि ते, कारण ना फास्ट ठेवलं तर गूळ जळण्याचं चान्सेस जास्त असतात, म्हणून त्याला छान असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं। शेवटी आपण ते सगळं दालचिनीची पावडर आणि सुंठ पावडर वगैरे जे आहे ते आपण शेवटी घालायचं आहे। तर हे 5 मिनिटं आपण ठेवूया। ते खाली लागू नये म्हणून असं सारखं ढवळत राहायचं। एक छान कलर आणि गूळ आणि साखर घालायचं कारण असं की मुरंब्याला एक छान सुंदर कलर येतो त्याला। पिवळा दिसतो, साखर घातली का पिवळा दिसतो आणि नुसता गूळ घातला की काळपट दिसतो, म्हणून दोन्ही मिक्स करून घातलं ना की एक छान सुंदर कलर दिसतो आपल्याला, म्हणून मी हे मिक्स करून घेतलं आहे। फक्त तुम्ही त्याला थोडंसं जाड बुडाचं हे घालायचं। आता आपण थोडा वेळ ह्याला असं एक 10 मिनिटं ठेवूया शिजायला। छान त्याचा एकजीव झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याचा कलर कसा आला आहे, कसं टेक्स्चर आलं आहे। सुंदर टेक्स्चर आलं आहे बघा। आता मी ह्याला खाली उतरवते, गॅस करते बंद आणि मग तुम्हाला दाखवते। तर पातेलं फार मोठं आहे कारण जास्तीचं आहे, त्याच्यामुळे हे बघा किती सुंदर कलर आलाय बघा। बघा किती सुंदर कलर आहे। आणि हे कसं ओळखायचा पाक झाला तर ते झाल्याच्या नंतर थोडंसं असं लावून बघायचं, गरम आहे थोडं, तर असं लावून बघायचं बोटाला
हे बघा असं झालं आता. हे 1 तारी झालं आहे. तर आता हा आपला रेडी आहे, कळलं का. तर आपण आता बाउलमध्ये सर्व करूया आणि तुम्हाला मी दाखवते कसं टेक्स्चर झालं आहे ते. आजीने बनवलेला मुरंबा आहे. जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि कसा बनवायचा ते बघा. साधा सिंपल आपला कसा बनवला आहे तसा बनवून बघा. फार सुंदर टेस्ट आहे त्याची. तर तुम्ही बघा कसा बनला आहे तो. बघा त्याचा कलर किती सुंदर आहे बघा. गूळ आणि साखर घातलेली असली ना कसा छान कलर येतो बघा. तर ह्या काचेची बरणी घ्यायची, छान धुवायची, त्याला उन्हात छान वाळवायची, हवाबंद असायला पाहिजे. आणि एक टीप आहे वर्षभर टिकवण्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही हा मुरंबा काढाल खायला तेव्हा ते पाण्याचा अंश त्याला लागायला नको, कळलं का. पाण्याचा अंश लागला नाही तर तो वर्षभर छान टिकेल. आणि मुलांना हे जाम वगैरे देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये असं पावामध्ये घालून तुम्ही देऊ शकता. बघा किती सुंदर टेक्स्चर आले आहे. आवडलं का. आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि ह्या आजीला सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.